मी लॉंग व्हिडिओमधील बघितली होती ना रानभाजी, तीच रानभाजी आहे. अजून चालू आहे रानभाजी उपटायचं बघा. सोबत मेथीची पण भाजी आहे. आता पालक घेतले आहे बघा. अशा सर्व भाज्या एका टोकरीमध्ये घेतल्या आहेत. कोथिंबीर पण बघा किती हिरवीगार आलेली आहे. आणि आता रानभाजी निवडायचं चालू आहे बघा. रानभाजी निवडून घेतलेली आहे. आणि रानभाजी खायला आरोग्याला खूप छान असते. आता रानभाजी निवडून झालेली आहे बघा. तोपर्यंत ह्या एका वाटीनं असं 3 वाट्या करून कोथिंबीरची वडी करायला घेतलं होतं बघा. गरम मसाला टाकून घेतला, हळद टाकून घेतली, खोबऱ्याचा कूट, हिरवी मिरचीची ग्रेव्ही सगळं टाकून व्यवस्थित घेतलं. आणि तीळ पण टाकलं, ओवा टाकला, सगळं साहित्य टाकून घेतलं. थोडंसं पाणी आणि तेल वतून आणून घेतलं आणि व्यवस्थित पीठ मस्त असं चुरून घेतलं. तेल लावल्यामुळे गोळ्या चिटकत नाही. त्या वड्या बनवून झाल्या आहेत बघा. आता उकडायसाठी ठेवल्या आहेत. ताट जरा पिठाच खरकट होतं म्हणून दुसरं ताट झाकलं. वड्या आपल्या बनवून कुरकुरीत तयार. ताटामध्ये बघा कारल्याची भाजी, मिक्स भाजी आणि ज्वारीची भाकरी असा आमचा मेनू होता.